आपली 5 महिन्याची गाभण शेळी ढेंडाळायला लागली। आता मला कळाना की बाबा तिला मी ढेंडाळीची गोळी पाजू की तिला सुका चारा चालू करू, मला नक्की कमेंट मध्ये सांगा। तर रामकृष्णारी मंडळी, सकाळीच राजहंसची मादा आहे ना अंड्यावर बसली होती, म्हणलं आता ती 100% खुडूक झालेली बरं का, कारण की जवळ पण येऊन देत नव्हती, अशाच चुचा मारित होती। लवकरच आपली मादा पण अशी पिल्ल काढीन मस्त मस्त बदकाचे। मग आपले जे राजहंसचे 3 नर आहे ना त्यांना जरा बाहेर काढलं मी, म्हणलं तिला डिस्टर्ब नको करायला। आणि तेवढ्यात बाबांनी मी आलो होतो इकडे खालच्या वावरात गहू झालाय का नाही ते बघायला। आता गहूचं एक बहाणा होता बरं का। ते काय झालंय आपल्या एरियात आहे ना सोलरच्या वायरच चोरीला गेल्यात भाऊ, कोणी काय माहिती। आता तेच बघायला गेलो होतो आम्ही, आपल्या पण गेल्या काय, आपल्या तर सेफ होत्या बरं का। तेवढ्यात म्हणलं मोटर चालू करतो, कारण की आपल्याला द्यायचंय मकाला पाणी, थोडी सुकवल्यावानी झाली बरं का मका। त्याच्यात मोटर चालू करायला गेलो तो फ्यूजच गेली बाबा। मग ती फ्यूज टाकली, परत मोटर चालू केली आणि आलो बाबां मी इकडे मकाला दारे धरायला। आता घास पण मस्त पैकी भिजून घेऊ या उन्हाळ्यात, इतका पाणी पिता येईन भावावर। बाप बनले मी दारे धरतो, तू आहे ना शेळ्यांचा आवर तिकडे जाऊन त्यांना खायला टाक, त्याला आरडत असते। आणि घरी गेलो तर शेळ्या जेच आरडायला लागल्या भाऊ, ज्या अंगावर उड्या मारित होत्या माझ्या, त्यांना म्हणलं 2 मिनिटं तुम्ही थांबा, मी पहिलं राजहंसला देतो, कारण की राजहंसची माता झालेली आहे आता खुडूक, ती काय उठायची नाही तिथून, तिला तिथं जाऊन द्यावा लागणार आहे। त्याच्यामुळे चपात्या घेतल्या होत्या मस्तपैकी, आता चपाती घेऊन तिला खायलाच टाकायला गेलो होतो, तिथं बघतोय तिथं मस्तपैकी बाहेर आली पण दिलं होतं। म्हणलं आता मागच्या वेळेस 4च अंडे दिले, आता यावेळेस किती अंडे देते काय माहिती। मग त्यांना सगळ्यांना बाहेर सोडलं, मस्तपैकी गवत आणलं, कुट्टी केली, शेळ्यांना टाकली गोल्याला, म्हणलं चल आता बदकाची पिल्लं आपल्याला जरा पाण्यात सोडायचे, तिथं थोडं संरक्षण करू लाग मला कावळ्यापासून। मागच्या वेळेस काय झालं, मी बदकाची पिल्लं सोडले तेव्हा इतके कावळे आले होते ना, पण गोल्याला जेव्हा आणलं ना सगळे कावळे उडून गेले भाऊ। गोल्याची सिक्युरिटी अशी जबरदस्त आहे ना, मी जरा शेळ्यांकडे चक्कर मारायला गेलो होतो तर गोल्या बघा हौदापाशी जाऊनच बसला भाऊ, डायरेक्ट एक सुद्धा कावळा आला नाही पाहिजे।